नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी 1 लाख क्विंटल बियाणं 100% अनुदानावर उपलब्ध करून देण्याची एकनाथ खडसे यांची घोषणा. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली करण्याची काँग्रेसची मागणी. क्षेपणास्त्र भेदक अश्विन या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी. पुणे विमानतळाच्या विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा. हवाई दल भारतीय विमानतळ प्राधिकरणाला जमीन देणार, संरक्षण मंत्र्यांची माहिती. तामिळनाडू, केरळ आणि पुडुचेरीमध्ये उद्या विधानसभा निवडणुकांच्या मतदानासाठी चोख व्यवस्था. तेलंगणमधल्या अपघातात नांदेडमधल्या एकाच कुटुंबातले 15 जण ठार, तर कोकणातल्या इंदापूरजवळच्या अपघातात 7 जण ठार. सानिया मिर्झा मार्टिना हिंगीस जोडीनं पटकावलं रोम मास्टर्स टेनिस स्पर्धेचं अजिंक्यपद. आणि केरळमध्ये मान्सूनचं आगमन 6 दिवसांनी लांबण्याचा भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज. नमस्कार आणि आता सविस्तर वृत्त. अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी आगामी हंगामात 1 लाख क्विंटल बियाणं 100% अनुदानावर उपलब्ध करून दिलं जाईल, अशी घोषणा कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी केली आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा इथे बहुळा धरणावरून तात्पुरती पाणीपुरवठा योजना आज खडसे यांच्या हस्ते कार्यान्वित करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. राज्यात यंदा 14 कोटी 89 लाख क्विंटल बियाणांची आवश्यकता असून सध्या राज्यात 17 कोटी 90 लाख क्विंटल बियाणं उपलब्ध आहेत, तसंच बीटी बियाणं उपलब्ध आहेत. शासनातर्फे शेतकऱ्यांना नाममात्र भाडेदरावर अवजारही उपलब्ध करून दिली जातील, असंही खडसे यांनी सांगितलं. जळगाव जिल्ह्यातल्या भडगाव इथे शासकीय धान्य गोदामाचं उद्घाटनही आज खडसे यांच्या हस्ते झालं. शेतकऱ्यांनी मेहनतीनं पिकवलेल्या अन्नधान्याची योग्य पद्धतीनं साठवणूक करणं, मालाला योग्य बाजारभाव मिळवून देऊन शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी गोदामं उभारण्यात येत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजनही उपस्थित होते. 2008च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेनं दाखल केलेल्या नव्या आरोपपत्राच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या दहशतवाद विरोधाच्या कटिबद्धतेवर काँग्रेसनं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन एनआयएच्या तपासावर टीका केली. या तपासात पंतप्रधान कार्यालयानं थेट हस्तक्षेप केल्याचा आरोप त्यांनी केला. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली करावा, अशी मागणी शर्मा यांनी केली आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयएनं नुकतंच नवं आरोपपत्र दाखल केलं. त्यामध्ये साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांचं नाव नसून अन्य 6 जणांची नावं सबळ पुराव्याअभावी आरोपपत्रात नमूद करण्यात आलेली नाहीत, तर या आरोपपत्रात कर्नल प्रसाद पुरोहितसह 10 जणांवर आरोप ठेवण्यात आलेत. मात्र सर्व आरोपींवर यापूर्वी ठेवण्यात आलेला मकोक्का काढून टाकण्यात आलाय. मालेगाव प्रकरणी राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकानं केलेल्या तपासावर एनआयएनं पाणी फेरल्याची टीका करत एनआयए म्हणजे नमो इन्व्हेस्टिगेशन एजन्सी असल्याचा टोला शर्मा यांनी लगावला आहे. क्षेपणास्त्र भेदक अश्विन या क्षेपणास्त्राची आज ओदिशा तटावर यशस्वी चाचणी घेण्यात आली. स्वदेशी बनावटीचं हे क्षेपणास्त्र असून शत्रूच्या कुठल्याही क्षेपणास्त्राचा वेध घेण्याची क्षमता त्याच्यात आहे. सकाळी 11:15च्या सुमाराला ही चाचणी झाल्याची माहिती डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं दिली आहे. बंगालच्या उपसागरात तैनात नौदलाच्या एका जहाजावरून पृथ्वी क्षेपणास्त्र सोडण्यात आलं. त्याचा अचूक वेध हवेतच अब्दुल कलाम बेटावरून सोडण्यात आलेल्या क्षेपणास्त्र भेदक क्षेपणास्त्रानं घेतला, अशी माहिती संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं दिली आहे. 7.5 मीटर लांबीचं हे क्षेपणास्त्र असून त्यावर दिशादर्शक यंत्रणाही बसवली आहे. लोहगाव इथल्या पुणे विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी भारतीय हवाई दल विमानतळ प्राधिकरणाला 15.84 एकर जागा देणार आहे. त्यामुळे पुणे विमानतळाच्या विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. या संदर्भात संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्या अध्यक्षतेखाली आज पुण्यात बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पुणे विमानतळावर वाढलेली प्रवाशांची गर्दी लक्षात घेता विस्तारीकरणासाठी ही जमीन भाडेतत्वावर दिली जाईल. याबाबतची कायदेशीर प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाणार असून त्यापूर्वी विस्तारीकरणाच्या कामकाजाला सुरुवात करण्यात येईल, अशी माहिती पर्रीकर यांनी बैठकीनंतर वार्ताहरांना दिली. वाहतुकीची कोंडी कमी व्हावी या दृष्टीनं विमानतळाकडून शहराकडे जाणाऱ्या रस्ता रुंदीकरणाला तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. या बैठकीला पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे यांच्यासह आमदार जगदीश मुळीक आणि योगेश टिळेकर उपस्थित होते.
तामिळनाडू, केरळ आणि पुडुचेरी इथे उद्या विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार असून यासाठी निवडणूक आयोगानं संपूर्ण तयारी केली आहे. तामिळनाडूमध्ये एकूण 234 विधानसभा जागांपैकी 233 जागांवर मतदान होणार आहे. एकूण 3776 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून मतदारांची संख्या 5,82,00,000 आहे. मतदानासाठी एकूण 66,007 मतदान केंद्र असून त्यापैकी 5,417 संवेदनशील तर 1,223 अतिसंवेदनशील आहेत. मतदान सुरळीत व्हावं यासाठी सुमारे 5.25 लाख अधिकारी तैनात करण्यात आलेत. केरळमध्ये विधानसभेच्या एकूण 140 जागांसाठी मतदान होणार असून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. केरळमध्ये एकूण 1,203 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून 21,646 मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. दोन्ही राज्यात पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली असून त्यादृष्टीनंही तयारी करण्यात आली आहे. पुडुचेरीत विधानसभेच्या 30 जागा असून त्यासाठी 344 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठीचा प्रचार कालच संपला आहे. सोशल मीडियावरून होणारा प्रचार थांबवावा असे निर्देश निवडणूक आयोगानं करुणानिधी यांना दिले आहेत. भाजपा कर्जमुक्तीच्या विरोधात नाही, मात्र सध्या शेतकरी कर्ज परतफेड करण्यास सक्षम नाही, त्यामुळे त्याला सक्षम करून कर्जमुक्ती केली पाहिजे अशी भाजपाची भूमिका असल्याचं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. ते आज लातूर इथे पत्रकार परिषदेत बोलत होते. मांजरा नदीच्या खोलीकरणाच्या तसंच हरंगुळ इथल्या जलसंधारणाच्या कामाची त्यांनी पाहणी केली. मांजरा नदीच्या खोलीकरणाच्या कामासाठी भाजपातर्फे 25 लाखांचा निधी त्यांनी घोषित केला. कुटुंब व्यवस्था हा समाज व्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाचा घटक. कुटुंब संस्था म्हणजे केवळ मानवी नात्यांची मोठ एकत्र बांधून ठेवणारी व्यवस्था नाही, तर प्रत्येकाला त्याच्या जगण्याच्या संघर्षात आधार देणारी आणि दिशा दाखवणारी महत्त्वपूर्ण संस्थाच आहे. त्यामुळेच आपली जीवनशैली बदलत असली तर कुटुंब व्यवस्थेचं टिकणं ही व्यक्तिशः आपली आणि समाजाचीही गरज आहे. कुटुंब म्हणजे आई वडील, भाऊ बहीण हीच समाज मनातील सर्वसाधारण संकल्पना. मात्र कुटुंब संस्थेची संकल्पना एवढ्यापुरतीच मर्यादित असल्याचं म्हणता येणार नाही. कुणासाठी हे विश्वच, तर कुणासाठी रक्ताच्या नात्यापलीकडे जोडलेल्या माणसांचंही कुटुंब. एका अर्थानं बदलत्या जीवनशैलीनुसार कुटुंब संस्थेच्या व्याख्येसोबत कुटुंब संस्थेचं स्वरूपही बदलत आहे. व्यक्तीच्या जन्मापासून ते त्याचं स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करेपर्यंत त्याला आधार असतो तो त्याच्या कुटुंबाचा. एका अर्थानं कुटुंब संस्था म्हणजे जगण्याचे संस्कार आणि अस्तित्वाच्या लढाईचं प्रशिक्षण देणारी सामाजिक संस्थाच. मात्र गेल्या काही काळात ही व्यवस्था बदलते. भारताचा विचार केल्यास संयुक्त कुटुंबाला बगल देत छोट्या कुटुंबाची व्यवस्था आपला समाज वेगानं स्वीकारतोय. या व्यवस्थेत कुटुंब अस्तित्वात आहे, मात्र तरीही नोकरी व्यवसायात गुंतलेले आई बाबा मुलांच्या वाट्याला येतात का? वयोवृद्ध झालेले आई वडील त्यांच्या मुलांच्या कुटुंबांचे सदस्य आहेत का? शेजारी बसूनही स्मार्टफोनवरून होणाऱ्या संवादाला खरंच कौटुंबिक संवाद म्हणता येईल का? असे प्रश्नही या बदलत्या कुटुंब व्यवस्थेनं निर्माण केले आहेत. बदल हा नैसर्गिक नियम आहे, मात्र जिथे मानवी भावनांचा संबंध येतो तिथे बदलाच्या प्रक्रियेत संवेदनशीलता हरवू नये इतकंच. म्हणूनच कुटुंब व्यवस्था टिकवणं ही व्यक्तीची नाही तर समाजाचीही गरज आहे. नव्या पिढीपर्यंत कुटुंब व्यवस्थेचं महत्त्व पोहोचवण्यासाठी दरवर्षी 15 मेला जागतिक कुटुंब दिवस पाळला जातो. त्यानिमित्तानं बदलत्या कुटुंब व्यवस्थेमुळे होणाऱ्या सामाजिक परिणामांविषयी चर्चा करण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर वाणी कुलहळ्ळी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. नमस्कार मॅडम, आपलं या कार्यक्रमात स्वागत. आणि सगळ्यात प्रथम जागतिक कुटुंब दिवस आज आहे, तर आपण सगळेच आपल्या कुटुंबियांना आजच्या दिवशी शुभेच्छा देऊया. कारण भारतीय संस्कृतीमध्ये तरी कुटुंबाला एक नैसर्गिकच स्थान आहे. म्हणजे ते निसर्गदत्तच आपल्याकडे आलेलं आहे. त्यात आपण एका कुटुंबात राहतो म्हणजे वेगळं काही करतो असं अजून तरी भारतीय समाजात वाटत नाही. तर हा नेमका जागतिक कुटुंब दिवस पाळला का जातो? मग जगात आता कुटुंब व्यवस्था बदलत असल्यामुळे आणि हा बदल पाश्चात्य देशातनं आधी सुरुवात झाली, त्याच्यामुळे लहान मुलं किंवा ज्येष्ठ नागरिक किंवा जे अपंगत्व असलेली लोक आहेत ती निराधार होऊ लागली आणि त्याचे परिणाम समाजावर आणि पुढे जाऊन इव्हन इंडस्ट्रीजवर पडायला लागले. तेव्हा लोकांच्या आरोग्यावर सुद्धा तेव्हा युनायटेड नेशन्सनी हा दिवस असा ठरवला. 1994 पासून हा दिवस साजरा केला जातो.
आणि ह्याच्यामध्ये लोकांना ट्रेनिंग देणं किंवा त्याच्याबद्दल चर्चा करणं आणि कुटुंबाचं महत्त्व आणि कुटुंबाबद्दलचं काय संशोधन आहे ह्याच्याबद्दल माहिती देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. बरोबर. आपण असं सध्या बघतोय म्हणजे आपल्याकडे तर खरं वसुधैव कुटुंबकम असंच म्हटलं जातं. आपण संपूर्ण जग एक कुटुंबात असंच मानतो. इतका आपली संस्कृती इतकी ब्रॉड माइंडेड आहे, पण तरी सुद्धा आपली रक्ताची नाती आणि आपण एकत्र राहतो म्हणून एकमेकात प्रेम निर्माण झालेली नाती असतात आणि अशी लोक आपण जेव्हा एकत्र राहतो तेव्हा आपल्याकडे त्याला आपण एकत्र कुटुंब म्हणतो. तर मग काय कारणामुळे आता सध्याच्या ह्या जगामध्ये ही एकत्र कुटुंब पद्धती हळूहळू लयाला जायला लागली आणि एक छोटंसं कुटुंब तयार व्हायला लागलंय? त्याच्यामागे कारण काय आहेत? त्याच्यामागे मी म्हणेन की 3 कारणं आहेत. एक तर म्हणजे एकत्रपणाच्या पेक्षाही एकटेपणा म्हणजे इंडिव्हिज्युअलिस्टिक सोसायटी ज्याला म्हणतो ते जास्त येत आहे. स्त्री पुरुषांमधली समानता त्याच्यामुळेही काही अंश हे होत आहे. आणि तिसरी गोष्ट मायग्रेशन म्हणजे आता कुठल्याही कुटुंबातली लोक आता एकाच शहरात पूर्ण आयुष्य काढतात असं नाही. बरोबर. इकडनं तिकडे हलत असताना मग ती कुटुंब स्प्लिट होतात. बरोबर आहे. पण आपण असं म्हणतो की म्हणजे काही जणांना इंडिव्हिज्युअलिटी किंवा स्वतःचं व्यक्ती स्वातंत्र्य हवं असतं म्हणून मग एकत्र कुटुंबात राहायचं नसतं. पण एकत्र कुटुंबाचे काही सकारात्मक आणि काही नकारात्मक असे दोन्ही फायदे तोटे आहेत. तर त्याच्याबद्दल आपण काय सांगा? सकारात्मक म्हणजे आता कुटुंबामध्ये जी लहान मुलं आहेत किंवा ज्येष्ठ मंडळी आहेत किंवा कुठल्या कारणाने अपंगत्व आलेली मंडळी आहेत त्यांना एक प्रकारचा आधार आणि एक प्रकारची सुरक्षितता एकत्र कुटुंबात होती. ती विभक्त कुटुंबात नाहीये. पण आता नकारात्मक म्हणजे बऱ्याच वेळेला त्या व्यक्तीच्या इच्छा किंवा आकांक्षांना तिथे बळी जात होते. त्याच्यामुळे त्यांची प्रगती जी खुंटत होती. आणि एकत्र कुटुंब पद्धतीत मुळात जरा स्त्रियांचं महिलांचं स्थान तेवढं काही दुय्यम असल्यामुळे तो पण थोडा तिथे ती समस्या होती. तर ही एकत्र कुटुंब पद्धतीची थोडीशी नकारात्मकता तेव्हा होती. बरोबर आहे. पण आपण असं बघतो की ह्या एकत्र कुटुंब पद्धती विलयाला जात चालल्यामुळे त्याचे जास्त परिणाम ज्येष्ठ नागरिकांवर आणि घरातल्या लहान मुलांवर आपल्याला होताना दिसतात. बरोबर. म्हणजे ती जास्त सफर होतात. त्यांना ते कळत नसतं लहान मुलांना की आपल्याला आजी आजोबा आहेत म्हणजे नेमकं काय आहे, आपण काय मुकतोय ते त्यांना कळत नसतं. तर या दोघांवर ही कुटुंब पद्धती आता अशी कमी कमी होत जातल्यामुळे काय परिणाम होत आहेत आपल्या समाजावर? एकतर एकटेपणा खूप आहे आणि एकटेपणा असल्यामुळे मानसिक आजार आणि शारीरिक आजार हे ज्येष्ठ नागरिकांमध्ये वाढत चाललेत. आणि लहान मुलांमध्ये एक एकलकोंडेपणा की कोणाबरोबर जुळवून घ्यायचं नाही किंवा एखाद्या वेगवेगळ्या व्यक्तींशी कसं वागायचं किंवा आपलंच सगळं चालवून घ्यायचं, ही जी एक वेगळे व्यक्तिमत्व विकास जो आपण म्हणतोय हे जरा दुष्परिणाम जे नंतर समाजाला महागात पडू शकतील असे येत आहे, ते निर्माण झालेत. आपण असं तुम्ही जसं म्हणालात की मायग्रेशन म्हणजे आता जग एवढं जवळ आलंय की एकाच शहरात नोकरी आयुष्यभर माणूस करेल असं नाही. मग नोकरीच्या निमित्ताने बाहेर पडतायत म्हणून मग ती एकत्र कुटुंब पद्धती हळूहळू कमी होत चाललेली आहे. हे आहेच, पण त्याला आणखी एक तंत्रज्ञानाने पण आता जोड दिलेली आहे. म्हणजे प्रत्येकाच्या हातात व्हॉट्सअप आणि मोबाईल असल्यामुळे एकत्र राहून सुद्धा ती माणसांचा एकमेकात संवाद नसतो. हो, म्हणजे आता एखाद्या कुटुंबामध्ये अशी सिस्टीम आली आहे की प्रत्येक जण घरी येतं, आपापल्या खोलीत जातो, स्वतःचा टीव्ही असतो, स्वतःचे व्हॉट्सअप असतात आणि तिकडनं स्वतःचे मित्र किंवा मैत्रिणींबरोबर तो संवाद असतो. जर हॉटेलात सुद्धा एकत्र गेले तर तिथे सुद्धा 5-5 मिनिटांनी एकमेकांशी बोलण्याच्या ऐवजी ते या सोशल मीडियामधनं त्यांचा कॉन्टॅक्ट चालू असतो. त्यामुळे कुटुंबात राहून सुद्धा कुटुंबातला संवाद कुठेतरी आपल्याला कमी होताना आता भरपूर दिसतोय. आणि बऱ्याच वेळेला घरी मुलांचं काय चाललंय किंवा आजी आजोबांच्या मनात काय चाललंय हे घरातल्या लोकांना कळतही नसतो, पत्ताही नसतो त्याचा. बरं, आता असं झालंय की आपली रक्ताची नाती किंवा नातेवाईक लांब होत चाललेत आणि आपले जे मित्रमैत्रिणी आहेत ते जास्त आपल्याला आपलेसे वाटायला लागलेले आहेत. तर ह्याच्या मागे सुद्धा काय कारण असेल? ह्याच्या मागे मुख्य कारण परत हेच आहे की आपले ते नातेवाईक आहेत पण त्यांना आपण सिलेक्ट केलेलं नाहीयेत. त्यामुळे मला जे आवडतं त्यांच्याशी मी जास्त बोलीन ही एक मानसिकता आहे.
दुसरी मानसिकता म्हणजे संपर्क सुद्धा कमी झालेला आहे. पूर्वी जी एक पद्धत होती की सुट्टीला गावी जायचे, आजी आजोबांकडे जायचे, पण ती आता पद्धत न होता कुठेतरी एक व्हेकेशनला जायचं, अशी एक वेगळी पद्धत निर्माण आणि मित्रांबरोबर ते शेअरिंग करायचं. त्याच्यामुळे रक्ताच्या नातेवाईकांशी संपर्क कमी झाल्यामुळे ती जवळीक जरा कमी होत झालेली दिसतीये. बरं, आपण दुसरंही एकत्र कुटुंब पद्धती अशा कमी होत चालल्यामुळे बघतोय की वृद्धाश्रमांची संख्या वाढते आणि पाळणा घरांची पण संख्या वाढते. तर हे कितपत बरोबर आहे? ती काळाची गरज आहे आणि कुठेतरी एक मला वाटतं तो एक आधार आहे. वृद्धाश्रम ह्याला अगदी नकारात्मक किंवा पाळणा घराला नकारात्मक असं आपण न घेता, कारण बऱ्याच वेळेला काय होतं, वृद्ध आणि मुलं ही दोनच घरी असतात आणि बऱ्याच वेळेला वृद्धांना त्या एजला त्या गोष्टी करणं कठीण जातं. म्हणून हा एक पर्याय आहे, पण तो पर्याय म्हणजे जिथे योग्य आहे तिथेच असला पाहिजे. प्रत्येकाने तो पर्याय पत्करलाच पाहिजे असं काही नाही. बरोबर आहे. पण आपण असं तर बघतोय की एकत्र कुटुंब पद्धती लयाला जाते का? लोकांना भीती वाटायला लागलेली आहे की एकत्र कुटुंब जाऊन न्यूक्लिअर फॅमिली यायला लागल्या आणि नंतर तर एकत्र कुटुंब म्हणजे नवरा बायको एकत्र राहिले तरी एकत्र कुटुंब अशी वेळ समाजात येते की काय असं वाटायला लागलंय. आणि त्याच्यामुळे घटस्फोटाचं प्रमाण वाढायला लागलंय आणि त्याच्यामुळे आणखी वेगवेगळे खूप सामाजिक प्रश्न निर्माण व्हायला लागलेले आहेत. तर हे अजून असे सामाजिक प्रश्न ह्या गोष्टीमुळे किती निर्माण होतील असं वाटतं आपल्याला? सामाजिक प्रश्न कसं आहे की हे एक गुंतागुंतीचं आणि एक थोडं चक्र असतं हे, की आधी एकत्र कुटुंब होती, मग नंतर छोटी कुटुंब व्हायला लागली, पण नंतर आता काळाची परत गरज अशी आहे की महिलांना असं वाटतं की आजी आजोबाच व्यवस्थित बघू शकतील. त्यामुळे परत आता एकत्र कुटुंबाची पद्धत थोडी सुरुवात झाली आहे आणि कुटुंब व्यवस्था नाहीशी होणार नाही असा माझा अंदाज आणि विश्वास आहे. पण मग आता ही अशी एकत्र कुटुंब पद्धती टिकावी म्हणजे निदान ज्यांच्याकडे शक्य आहे त्यांनी तरी ती टिकवावी, यासाठी काय करायला हवं असं वाटतं आपल्याला? मुख्य म्हणजे एकमेकांशी मुद्दामून संवाद करण्याचा एक सवय. आणि जसं आपण काही सवयी आपण म्हणतो की ॲज अ डॉक्टर आपण म्हणतो की वॉक घ्या किंवा हेल्दी खावा, तर घरच्या लोकांची विचारपूस करणं, त्यांची काळजी घेणं ह्याची एक सवय लावायला पाहिजे. तर ते हे खूप महत्वाचं आहे. आणि तिथून मग कुटुंब जवळ येतील आणि एकत्र कुटुंब झालं नाही तरी ऋणानुबंधाने ते जुळले जातील आणि टेक्नॉलॉजीचा वापर करून ते एकत्रच राहतील, मनाने एकत्र राहतील. मग तुम्हाला एकत्र कुटुंब पद्धतीचं भवितव्य काय वाटतं ॲज अ सायकॅट्रिस्ट? मला वाटतं की एकत्र कुटुंबाच राहील, पण थोडं स्वरूप वेगळं होईल. म्हणजे वेगवेगळ्या घरात राहून सुद्धा एकत्रितपणा, एकमेकांना जवळ ठेवणं, एकमेकांना मदत करणं, एकमेकांची काळजी घेणं, ही पद्धत मला वाटतं टिकेल. कारण कुठलाही माणूस बेट नाही आणि माणसाचा जन्म कुटुंबातूनच असतो आणि कुटुंब शेवटी आपलं होम इज नॉट अ हाऊस, होम इज व्हेअर द फॅमिली इज. त्याच्यामुळे कुटुंब पद्धती नक्कीच टिकेल असं मला वाटतं. वा, तुम्ही हा एक खूप चांगला आशावाद सांगितला आहे ॲज अ मानसोपचार तज्ज्ञ की कुटुंब पद्धती, एकत्र कुटुंब पद्धती नक्कीच अस्तित्वात राहील, फक्त त्याचं रूप बदललेलं असेल. जागतिक कुटुंब दिनाच्या निमित्तानं तुम्ही हा एक आशावाद आम्हाला खूप चांगला सांगितलात, त्याबद्दल धन्यवाद. आणि कुटुंबाच्या सगळ्या बदलत्या रूपाची माहिती तुम्ही दिलीत त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. आणि यानंतर वळूया इतर बातम्यांकडे. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 22 तारखेला मन की बात या कार्यक्रमातून जनतेला आकाशवाणीवरून संबोधित करणार आहेत. मन की बात या कार्यक्रमाचा हा 20वा भाग असेल. कार्यक्रमासाठी नागरिक आपले विचार कळवू शकतात. नागरिकांच्या निवडक ध्वनिमुद्रित संदेशांचा कार्यक्रमात समावेश केला जाऊ शकतो. यासाठी फोन लाईन्स आजपासून 18 तारखेपर्यंत खुल्या ठेवण्यात आल्या आहेत. मुंबई गोवा महामार्गावरच्या रायगड जिल्ह्यातल्या इंदापूरजवळ आज पहाटे शिवनेरी बस आणि कार यांच्यात झालेल्या अपघातात 7 जण ठार झालेत. शिवनेरी बस पणजीहून मुंबईकडे येत असताना हा अपघात झाला. मुंबई गोवा महामार्गावर सध्या चौपदरीकरणाचं काम सुरू आहे. दरम्यान तेलंगणमधल्या आदिलाबाद जिल्ह्यात मध्यरात्री झालेल्या अपघातात 5 मुलांसह 15 जण ठार झालेत. अपघातात ठार झालेले सर्व प्रवासी नांदेड जिल्ह्यातल्या बोकर इथले असून ते निजामाबाद इथे वीटभट्टीवर कामाला होते आणि ऑटोमधून देवदर्शनाला जात होते. त्यावेळी समोरून आलेल्या टिप्परनं ऑटोला धडक दिली आणि बऱ्याच अंतरापर्यंत तिला ओढत नेलं. टिप्परच्या वजनाखालीच ते सर्वजण दाबले गेले असं पोलिसांचं म्हणणं आहे.
भारताची सानिया मिर्झा आणि स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीस जोडीनं रोम मास्टर्स टेनिस स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलंय. आज झालेल्या महिला दुहेरीच्या अंतिम सामन्यात सानिया मार्टिना जोडीनं रशियाच्या इकाटेरिना माकारोवा आणि एलिना बेसनिना जोडीचा 6-1, 6-7 आणि 10-3 अशा सेट्समध्ये पराभव केला. पुरुष दुहेरीत रोहन बोपन्ना आणि फ्लोरिन मेर्गिया यांना उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला, तर पुरुष एकेरीत नोवाक जोकोविचनं अंतिम फेरी गाठली आहे. त्याचा सामना अँडी मरेसोबत आज होणार आहे. महिला एकेरीत सेरेना विल्यम्स आणि मेडिसन की यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. चीन तायपाई इथे झालेल्या आशियाई स्क्वॅश अजिंक्यपद स्पर्धेत आज भारतीय महिला संघाला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. आज झालेल्या अंतिम सामन्यात मलेशियानं भारताचा 0-2 असा पराभव केला. आणि आता हवामानाचं वृत्त. मोसमी पावसाचं आगमन यंदा केरळमध्ये लांबण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. नैऋत्य मोसमी पाऊस केरळमध्ये 7 जूनला दाखल होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. यामध्ये 3 ते 4 दिवसांचा फरक पडू शकतो असंही विभागानं स्पष्ट केलं आहे. सर्वसाधारणपणे मान्सून केरळमध्ये 1 जूनला दाखल होतो. 2011 मध्ये तो 29 मे रोजी तर 2014 मध्ये 6 जूनला दाखल झाला होता. दरम्यान मोसमी पावसासाठी हिंदी महासागरात अत्यंत अनुकूल स्थिती निर्माण झाली असून निकोबार बेटं, दक्षिण अंदमान समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागात तो 17 मेच्या सुमाराला दाखल होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. राज्यात आज पंढरपुरात मुसळधार पावसानं हजेरी लावली. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात आणि विदर्भाच्या उर्वरित भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातल्या ब्रह्मपुरी इथे 46 अंश सेल्सिअस इतक्या सर्वाधिक तापमानाची आज नोंद झाली आहे. येत्या 36 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील. तसंच येत्या 2 दिवसात विदर्भात काही ठिकाणी तर उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहील असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 34, किमान 26, नागपूर 46 आणि 29, पुणे 40 आणि 24, औरंगाबाद 42 आणि 29, नाशिक 40 आणि 23, कोल्हापूर 35 आणि 26, रत्नागिरी 34 आणि 29, सोलापूर 42 आणि 28 आणि अमरावती कमाल 43 आणि किमान 28. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी 1 लाख क्विंटल बियाणं 100% अनुदानावर उपलब्ध करून देण्याची एकनाथ खडसे यांची घोषणा. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली करण्याची काँग्रेसची मागणी. क्षेपणास्त्र भेदक अश्विन या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी. पुणे विमानतळाच्या विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा. हवाई दल भारतीय विमानतळ प्राधिकरणाला जमीन देणार, संरक्षण मंत्र्यांची माहिती. तामिळनाडू, केरळ आणि पुडुचेरीमध्ये उद्या विधानसभा निवडणुकांच्या मतदानासाठी चोख व्यवस्था. तेलंगणमधल्या अपघातात नांदेडमधल्या एकाच कुटुंबातले 15 जण ठार, तर कोकणातल्या इंदापूर जवळच्या अपघातात 7 जण ठार. सानिया मिर्झा मार्टिना हिंगीस जोडीनं पटकावलं रोम मास्टर्स टेनिस स्पर्धेचं अजिंक्यपद. आणि केरळमध्ये मान्सूनचं आगमन 6 दिवसांनी लांबण्याचा भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. उद्या भेटूया सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.